कोकण ही कलाकारांची भूमी. इथे कला आणि कलाकार दोन्हीही उमगत आहेत आणि यांचा प्रवास इथे सुरू आहे. खूप वर्षापासून म्हणजे अनंत काळापासून हा प्रवास सुरू आहे. कोकणात इतरही बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याबद्दल बाहेर बोललं जातं. कोकणामध्ये खऱ्या अर्थाने जी कला आहे हे आपल्याला इथे आल्यावरतीच पाहायला मिळतं. आपल्या आज इथे आपण अनेक भजनं यांची मंडळ पाहिली. घराघरात इथे भजन गायलं जातं, बोललं जातं. घराघरात इथे कलाकार आहेत. परंतु घरात कलाकार कसे फुलतात हे आज आपण पाहू शकतो. आज आपण आहोत वानिवडे या गावी. परंतु इथे आज एक छानसा कला आविष्कार झाला. एक लहान मुलगी पाहिली आम्ही, जिचं नाव आहे परी प्रशांत पवार. पाहू शकतो आपण परी इथे आता बसली आहे. परंतु ही दिसते अशी, पण ही जेव्हा नाचत होती तेव्हा फक्त पाहण्यासारखं होतं. हिच्यावरती आपली नजर खेळली होती. आज परीसोबत आहेत बुवा, त्यांचं नाव आहे संजय परब आणि त्यांची फॅमिली आहे. मला वाटतं ह्या परीच्या शिक्षिका आहेत, बरोबर. आणि परीचे वडील परब, प्रशांत परब. आता आपण यांच्याशी थोड्या गप्पा मारणार आहोत, जाणून घेणार आहोत. परीचं वय पाहता तिचा वेगळा काही बोलायची गरजच नाही. मी प्रथम तिच्या वडिलांना विचारेन की परी किती वर्षाची आहे आणि ती केव्हापासून हिचा हा प्रवास सुरू झाला? 4.5 वर्षाची आहे. आणि केव्हापासून ही आता जवळपास मला वाटतं वर्ष दीड वर्ष तरी या वर्षी. अच्छा, 1-2 महिने. आपण पाहू शकतो परीचा जो नृत्य ती करत होती, तिच्यासोबत जेवढे कलाकार होते तिचे सहकलाकार, एकही स्टेप ती मिस करत नव्हती. एवढं परफेक्शन आपण ह्या 2-3 महिन्यात पाहिलं असेल त्यांच्या सांगण्याप्रमाणे. तर खरंच म्हणजे एक सॅल्यूट आहे, हॅट्स ऑफ आहे. आपल्यासोबत आहेत परब. तुमच्या हे जे पथक आहे तुमचं दिंडी, मला वाटतं आई भगवती कला दिंडी पथक, ओके. तर याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? या पथकाला जवळपास 5-6 वर्ष आमच्या पूर्ण कोकणी गाव मिळून जी मुलं आहेत त्यांनी मिळून आम्ही करतो. आणि या 4 वर्षात आम्ही जवळपास 38 प्रथम पारितोषिक पटकावले जिल्ह्यात अंतर्गत 38 पारितोषिक मिळवणं साधी गोष्ट नाही, आणि तेही प्रथम पारितोषिक. लक्षात घ्या, मगापासून आम्ही पाहत होतो, आपण हे सर्व जी कला यांची पाहत होतो, पण एका क्षणालाही असं वाटलं नाही की आपण ऑफ जातोय. प्रत्येक वेळी असं एक नवीन काहीतरी आपल्याला पाहायला मिळत होतं. त्यामुळे झोप उडालीच होती. परंतु
इथे प्रत्येक नजर आपली यांच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीवरती खेळलेली होती. किती वर्षांचा तुमचा प्रवास बोलतो तुम्ही? हे 5वं वर्ष. हे 5वं वर्ष. याबद्दल अजून काय सांगू शकाल, म्हणजे कसं काय सुचलं आणि कुठून सुरुवात झाली? आमची याच्यावेळी म्हणजे जेव्हा एकादशी असतात तेव्हा प्रत्येक गावात आमची जत्रा भरते. अच्छा. मग आमची जत्रा जेव्हा असते ना तेव्हा ज्या गावातले लोक आमच्या इकडे असं भजन घेऊन येतात त्यांच्याकडे आम्ही जात असतो. हां. त्याच्यातून आमची हे सुरू झाली. मग लक्षात आलं की आम्ही लहान मुलांना शिकवायचं असं आम्ही शिकवलं. नुसतं आपण कला सादरीकरण नाही, पण इथे मला असं वाटतंय की जे शिक्षक आहेत आणि ज्यांनी त्या मुलांवरती मेहनत घेतलेली आहे, मुलाचे पाय पाण्यात दिसतात असं म्हणतात, पण या मुलीचे पाय खूपच हिला शिकवलेलं नाहीये. शिकवलेलं नाही. हिला शिकवलं. ही काय करायची, आता आमचे व्हिडिओ व्हायरल होतात ना युट्यूबवर. हां. त्या युट्यूबवर व्हायरल झालेली व्हिडिओ ती बघायची, अशी लावायची आणि स्वतःच नाचून शिकवली. एक पण टेप तिला शिकवलेली नाही. नाही, हे पाहिलं आवर्जून. थकलेली होती ती, परंतु ती कम्पेअर करत होती तिला सांगायला तुम्ही बस, पण ती बसत नाही. हा, तिला एवढी आवड, खरं म्हणजे आवड आपल्याला ही भाग पडते. वडील म्हणून तुम्ही काय सांगाल की म्हणजे तिच्यात हा गुण तुम्ही केव्हा पाहिला? आली या 2 वर्षातच पाहिलं. नाचायची आवड, त्याची आवडती रेकॉर्ड पण स्वतः लागते. अरे तू आमच्याशी बोलणार का बेटा? हो, तुझं नाव सांग मला पूर्ण. परी प्रशांत पवार. तुला खूप आवडतं डान्स करायला? हो. तू कशी शिकली? मोबाईलवरून शिकली? तू आम्हाला डान्स करून दाखवणार का? हो, आताही दाखवणार तू? तू थकली नाहीस म्हणजे?
परंतु तिने स्पष्ट सांगितलं, मुलं खूप प्रामाणिक असतात की मला डान्स करायचा आहे. आणि आम्हाला असं वाटतं जनशक्ती वाहिनीच्या माध्यमातून आज आपण यांच्याशी चर्चा करत आहोत. पुढील ह्या परीचा प्रवास खूप सुखकर होईल आणि आपण तिच्या ज्या क्लिप्स आहेत आपण पाहणार आहोत की तिने, मी आज तिच्याशी का बोलतोय हे जर तुम्ही ते पाहिलात तर आपल्या लक्षात येईल की परीची इंटरव्ह्यू का घ्यावीशी वाटली. जनशक्तीच्या माध्यमातून संदीप सरवणकर, जनशक्ती, वानिवडे. अरे, तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.